गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आयुष्यात. आजपासून रायाच्या डॅडाला दिवाळीची सुट्टी लागली होती. सो रायाने डॅडाला सांगितलं की हे डॅडा, आता बस झाला टाईमपास, आजपासून साफसफाई करूया आणि पहिले माझा हेअर कट करायला घेऊन चल. बघा राया किती रागाने सांगतोय ते. रायाच्या डॅडाने त्यावर त्याला यस बॉस म्हटले. तेव्हा कुठे राया थोडा शांततेत बसला आणि आम्ही निघालो होतो मग हेअर कट करायला. तसं तर दिवाळीची घरातली साफसफाई बाकी होती, पण रायाच्या बोलण्याला कोण नकार देणार. सो आम्ही रायाला घाबरून पहिले हेअर कट करायला गेलो. हेअरकट करण्यासाठी आम्ही पुण्याच्या गॅलेक्सी सलॉनमध्ये गेले होतो. हे सलून आमचं रेग्युलरचंच आहे. सो रायाला बघताच बार्बरसुद्धा बाहेर आला आणि म्हणाले की 4 कस्टमरपैकी कोणी उठलं तर रायाचा नंबर लागेल असं. त्यामुळे राया थोडा खुशच होता आणि आम्ही तिथे थोडं 5 मिनिट वेट करून रायाचा नंबरही लागला. राया जितक्या हौशीत गेला तितक्या हौशीत त्याने हेअरकट केलाच नाही, पण त्याचा फायनल हेअरकट असा झाला होता. कमेंट करून सांगा नक्की हेअरकट कसा झाला. घरी येतेत आम्हाला 9 वाजले होते आणि तिथून पुढे चालू झाली होती आमची स्वच्छता मोहीम. रायाने आम्हाला सगळे व्यवस्थित इन्स्ट्रक्शन दिले आणि स्वतः सोफ्यावर जाऊन बसला आणि त्याला विचारलं राया काय करू, तर तो बोलला क्लिनिंग क्लिनिंग आणि फक्त क्लिनिंग. रायाचा आदेश ऐकताच आम्ही क्लिनिंगला सुरुवात केली आणि बघा तर रायाच्या डॅडाने एकही सेकंद न गमावता पहिले विंडो क्लीन करायला घेतली. मी मात्र रायासाठी आणि आमच्यासाठी ब्रेकफास्ट तयार करत होती. आज ब्रेकफास्टसाठी होतं हिरव्या मूगचे डोसे. ते हे डोसे बॅटर आणि ते कसे कधी करतात त्याच्यासाठी मी वेगळी रेसिपी शेअर करेनच, पण हे डोसे रायासाठी पहिल्यांदाच करत होती. सो रायाला आवडतात की नाही माहीत नव्हतं. सो रायाला बॅकअपसाठी एक त्याचा डेलीचा ब्रेकफास्ट केलेला होता. पण मात्र हे डोसे खरंच खूप यमी होते. सो रायाने आनंदाने खाल्ले. रायाची माऊ आलेली होती. ॲक्च्युली माऊ पुण्यातच शिकण्यासाठी असते, मात्र तिलाही दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. सो तीही घरी जायला निघालेली होती. पण तिची बॅग बघून रायाला काही मोह आवरला नाही आणि राया बॅगेचाही ट्रिप मारायला लागला. ट्रॅव्हलिंग बॅगचा अजून कसा उपयोग होऊ शकतो राया तुम्हाला दाखवताना. खरंच राया काय करेल आणि काय नाही याचा काही भरोसाच नाही. राया जास्त तोपर्यंत ती बॅगेसोबत खेळतच होता. पण आमची क्लिनिंग अजूनही चालूच होती. आत्ताशी तर किड्स बेडरूम झाला होता, अजून हॉल, बाल्कनी आणि सगळंच काही बाकी होतं. रायाचा डॅडा इतका सिरियस होता की जेवण खाणं सोडून सगळं, पण क्लिनिंगला पहिले प्रेफरन्स होता. रायाचा शब्द मोडणार तरी कसा ना. सो रायाचा डॅडा बघा किती मन लावून क्लिनिंग करतो. व्हॅक्यूम क्लिनरमुळे थोडंसं काम पटापट आवरलंही जात होतं आणि मीही साफसफाई करतच होती. नाहीतर तुम्हाला वाटेल फक्त रायाच्याच डॅडाने साफसफाई केली की नाही. तसं काही नव्हतं. मी व्हिडिओ चांगला काढते सो मीच शूट करत असते. क्लॉकमध्ये 1 वाजून गेला होता तरी आमची साफसफाई चालूच होती, पण आमचे जेवणही झाले नव्हते. सो रायाला सांगितलं की बघ थोडं क्लिनिंग झालेलं आहे, बाकीचं आम्ही नंतर करू. रायाने त्यानंतर घराचा फेरफटका मारला आणि आम्हाला जेवणाची परमिशन दिली. पण तरी त्याने आम्हाला सांगितलंच की बाल्कनी बाकी आहे, हे बाकी आहे. सो म्हटलं जेवण केल्यावर लगेचच करू. जेवण केल्यानंतर आम्ही लगेच कामाला लागलो. तुम्ही बघू शकता आम्ही लगेच दुसरा बेड क्लीन करायला लागलो आणि आज धनत्रयोदशी होतं. सो आम्हाला आज सगळं घर क्लीन करायचंच होतं. पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतर रायाने आम्हाला थोडा मोकळा श्वास घेण्यासाठी खाली फेरफटका मारायला लावला आणि मोकळी हवा घेऊन खरंच खूप छान वाटत होतं. नाहीतर धुळीचं इतकं घर सफोकेशन व्हायला लागलं. मोकळ्या हवेत चक्कर मारतानाच रायाला आठवलं की अरे आज धनत्रयोदशी आहे आणि पूजेचं काही साहित्य आणलंच गेलं नाही. सो रायाने डॅडाला सांगितलं की डॅडा आपण धनत्रयोदशीचं सामान घेऊन ये. आणि मग काय, रायाचं सांगणं कोण टाळणार ना. डॅडा लगेच गाडीची किक मारून तयार होता आणि आम्ही निघालो होतो धनत्रयोदशीचं सामान घ्यायला. ॲक्च्युली आम्ही पिंपरी चिंचवडमध्येच राहतो आणि पिंपरी चिंचवडमध्ये इतके मोकळे रस्ते बघून खरंच आम्हाला आश्चर्य वाटत होतं. पण आश्चर्य कसलं, आता दिवाळी होती सो सगळेच आपल्या आपल्या घरी गेले होते. म्हणतात ना की दिवाळीला जो थांबेल तोच खरा पुणेकर. आणि तुम्ही बघू शकता बसस्टँडवर किती गर्दी आहे ते. बापरे, चालायलाही जागा नाही. भयानकच गर्दी होती आणि नॉन पुणेकर सगळेच घरी गेलेले होते. मात्र आम्ही आता खरे पुणेकर व्हायचा प्रयत्न करत आहोत काय, आम्ही झालेच आहोत. बाय द वे बसस्टँडचा शॉट आम्ही माऊला ड्रॉप करायला गेलो तेव्हा तिथे घेतला होता. नाही तर तुम्हाला वाटेल की ब्लॉगसाठी बसस्टँडला जाऊन पोचले की काय, इतके कष्ट कोण घेणार आणि कधी आपल्याला एवढा वेळ भेटणार. बाय द वे आम्ही येऊन पोचलो होतो डांगे चौकात भाजी मार्केटमध्ये. इथे सगळंच होतं आणि बघा डॅडा कसा शॉपिंग करतो आहे. फुलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि रायाची प्रत्येक गोष्टीला परमिशन, हे घ्यायचं की नाही, ते घ्यायचं की नाही. आणि राया जे सांगत होता ते आम्ही सगळं घेत चालत होतो. रायाने सांगितल्याप्रमाणेच पूजेचं सगळं साहित्य आम्ही घेतलेलं होतं, तरी राया मात्र रागात होता. बघा राया कसा डॅडाचा कान ओढून त्याला काहीतरी आठवण करून देत आहे. नक्की डॅडा काय विसरला काय नाही हे तुम्हाला लवकरच समजेल. पण राया खरंच खूप हुशार आहे.
त्याला सगळं लक्षातच राहतं वाटतं. तर आम्ही येऊन पोचलो होतो पिंपरी मार्केटमध्ये. पिंपरी मार्केटमध्ये कुठे, तर ह्या JS परदेसी फरसाण हाऊसमध्ये. इथे दिवाळीनिमित्त फराळ भेटतो आणि त्या फराळामध्ये स्पेशल म्हणजे बेसन पिठाचे लाडू खरंच खूप छान असतात. पिंपरी मार्केट म्हटल्यावर खूपच गर्दी होती आणि हे दुकान तर खूप फेमस आहे, सो इथेही गर्दी होती. पण रायाचं लक्ष मात्र दुसरीकडेच, या बलून्सकडे. रायाला बलून्स खूपच आवडतात, मात्र ते घराच्या बाहेरच. पहिले रायाला बलून घेतले. राया बघा किती खुश आहे ते. आणि मगच आम्ही JS फरसाण सेंटरमध्ये बेसन पिठाचे लाडू घ्यायला गेलो. तिथे गेलो तर आम्ही बेसन पिठाचे लाडू घ्यायला, पण तिथे चकली आणि शेवई घेतली. त्यानंतर आम्ही आलो होतो नर्सरीमध्ये. नर्सरीमध्ये असं की आम्हाला तुळशीचं रोप घ्यायचं होतं. ॲक्च्युली तुळशीचं रोप घरातही होतं, पण ते मरून गेलं होतं, सुकून गेलेलं होतं. मी कितीही तुळशीचं रोपाला जीव लावायचा प्रयत्न केला, डेली पाणी घालायचा प्रयत्न केला, मात्र ते सुकूनच जातं. का सुकत असेल ते तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला काही टिप्स द्या की कसं ते आपण जिवंत ठेवू शकतो. घरी आल्यावर आम्ही पूजेची तयारी केली, बिकॉज आज धनत्रयोदशी होती. आणि इथेच माझी सगळ्यात मोठी चूक झाली. आता चूक काय झाली ते बघूच पुढे जाऊन. पहिले मी पूजा मांडून घेतली आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित जागेवर ठेवून घेतल्या. राया नेहमीप्रमाणे ऑन टाईम तयारच होता आणि तो TV बघत होता. बघा, रायाने आज घातला होता येलो कलरचा कुर्ता. आज लाल किंवा पिवळे कपडे घालतात असं ऐकलं होतं. आता ऐकलं कुठे होतं, तर सोशल मीडियावर. मग योग्य मुहूर्तावर आम्ही घरातल्या देवांची पहिले पूजा करून घेतली आणि इथे बघू शकता पूजा आमची मांडून झालेली होती. तुम्हाला दिसत आहे का मी सगळ्यात मोठी चूक काय केलेली होती ते? चला मी पुढे नक्की सांगेलच की काय चूक होती ती माझ्याकडून आज झाली. रायाच्या डाळ्याने पूजा केल्यानंतर मी पण देवांची पूजा करून घेतली. आता तशी पूजा तर जोडीनेच करायला पाहिजे, पण टोडलर पॅरेंट्स म्हटल्यावर काय, जोडीने पूजा होणं शक्यच नाही. सो पहिले रायाच्या डाळ्याने आणि मग मी पूजा करून घेतली. पूजेत विधी कशी मांडली होती आता हे तुम्ही बघू शकता. मी 5 कडधान्य आपल्या मटकीमध्ये भरले होते. त्यानंतर महालक्ष्मीसाठी आज हळदी, कमळगट्टे, धने, कवडी, बत्ताशा तसं आणायचं असतं, सो तेही आणलेले होते. त्यानंतर मी मीठ आणि झाडणीसुद्धा आणलेली होती. हे बघा 5 कडधान्य असे ठेवून घेतलेले होते आणि माझ्याकडे धन्वंतरीचा, स्वामी समर्थांचा आणि महालक्ष्मीचा सुद्धा फोटो होता. या सगळ्या गोष्टी महालक्ष्मीला आज व्हायच्या असतात. त्यासाठी पैसा घरात टिकतो किंवा लक्ष्मी घरात नांदते असं म्हटलं जातं. आणि ही बघा, ही सगळ्यात मोठी चूक होती. तसं मी झाडू पहिले पूजामध्ये मांडलेला नव्हता, पण मध्येच मला काय आठवले काय माहिती, मी झाडू मागवला आणि झाडूची सुद्धा आज पूजा करून घेतली. तसं झाडूची पूजा आज करत नाही. आज फक्त झाडू आणतात आणि महालक्ष्मी पूजनला त्याची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार असं म्हणतात की धन्वंतरी देव समुद्र मंथनाच्या वेळेस अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. आमच्या घरात समुद्र तर नव्हता, पण आमच्या फिश टँकच्या बाहेरच आम्ही धन्वंतरी देवाची पूजा मांडलेली होती. आणि ते पूजा फोटो आणि पाणी बघून मला खरंच ते पौराणिक कथेचीच आठवण झाली. माझ्यानंतर रायानेही देवांची पूजा करून घेतली. बघा, राया किती मन लावून बघत आहे की मी काय करते. आपण जसं करू तसेच पोरंही करतात. सो रायानेही देवाची नमस्कार केला आणि कपडे चेंज करून कुठेतरी घाईत निघून गेला. आम्ही विचारच करत होतो की राया कुठे गेला. तेवढ्यातच राया आणि रायाचा फ्रेंड तिकडून गाडीवरून येतच होते. काय माहिती कुठे गेले होते, काहीतरी घ्यायला गेले असतील कदाचित. काय माहिती, आजकालची मुलं ना आपली आपली गाडी काढतात आणि जातातच. बघितलं, तुमची मुलं असे गाडीवर फिरतात का? अरे, राया आणि रायाचा फ्रेंड फटाके घ्यायला गेले होते वाटतं. अच्छा, आजपासून दिवाळी चालू झाली, सो राया फटाके फोडायचं कसं विसरणार. बघा, राया आणि रायाचा फ्रेंड किती एन्जॉय करत आहे ते. बाय द वे, हा रायाचा फ्रेंड अर्जुन. राया आणि रायाचा फ्रेंड खरंच खूप एन्जॉय करत होते फटाके फोडताना. बघा तुम्ही किती मजा करतायत ते. एक फटाका फोडला की लगेच क्लॅप करत होते. त्यांना त्यांचंच कौतुक वाटत होतं. जोपर्यंत फटाके फुटत नाही तोपर्यंत दिवाळीची वाईबही येत नाही. बाय द वे, रायाकडून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग भेटूया दिवाळीच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. बाय द वे, सबस्क्राईब कसं करतात हे मला बऱ्याच लोकांनी मेसेज करून विचारलं. तर सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्याच खाली बेलचं चिन्ह दिसेल किंवा सबस्क्राईब असं लिहिलेलं असेल, तर तिथे जाऊन फक्त क्लिक करायचं आहे. त्यासाठी काहीही पैसे लागत नाही आणि सबस्क्राईब केल्यावर आम्हालाही पैसे भेटणार नाही. फक्त एवढंच की आमचा नेक्स्ट ब्लॉग आल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिकच समजेल. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.